चला बघू शकता, हा स्थळ आहे. एकदम मॉर्निंगला आलो आम्ही रेस्ट करून वैशाली नगरीमध्ये. ही वैशाली नगरी आम्रपालीची आहे आणि ह्या वैशाली नगरीमध्ये सर्वप्रथम भगवान गौतम बुद्धांनी एका स्त्रीला भिक्खुनी बनवलं होतं. हाच तो स्थळ आहे. तिचं नाव होतं आम्रपाली आणि त्याच्यानंतर 10,000 भिक्षुनीला त्यांनी भिक्खुनी बनवलं आणि उपदेश केला. हेच ते स्थळ आहे वैशाली नगरी. बघा दुकान आहे इथले. तिकीट घर आहे, तिकीट काढतो आम्ही. वैशाली नगरी आहे ही, वैशाली आम्रपालीची वैशाली नगरी बघू शकता. ही वैशाली नगरी आहे ही. सर्वांनी बघा, आम्रपालीला इथं भिक्खूंनी बनवलं होतं. जी तथागत भगवान बुद्धाच्या काळामध्ये एक वैश्याचं काम करत होती, ती आम्रपाली, जिला तिने गौतम बुद्धाने त्या आम्रपालीला आईचा दर्जा दिला आणि आपल्या संघामध्ये बोलवलं होतं. ही ती वैशाली नगरी आहे. वैशाली नगरीमध्ये सम्राट अशोकाच्या काळामध्ये सापडलेला एक अशोक स्तंभ आहे आणि हे श्रीलंकेमधलं स्तूप आहे. बघू शकता, हेच ते स्थळ आहे. तुम्ही मोबाईल ना आणले का? संपूर्ण टीम आमची मॉर्निंग आंघोळ वगैरे करून जय भीम, जय भीम सर्वजण आम्ही वैशाली नगरीमध्ये आलो. बघू शकता. हो, हे श्रीलंकेमधलं बौद्ध स्तूप आहे आणि हे त्या काळातली नगरी आहे. आताही तिथे या पद्धतीचे विटा वगैरे बघू शकता. उत्खननामध्ये सर्व कसं व्यवस्थित आहे. 2,500 वर्षाच्या अगोदरचा इतिहास आहे भगवान गौतम बुद्धाचा. बघू शकता. जगातील प्रत्येक स्टेट, राज्यामधले, देशामधले लोक इथे येतात. हे स्तूप आहे, ही नगरी आहे. जशी हडप्पा संस्कृती होती आणि हडप्पा संस्कृतीमध्ये जे घर सापडले होते त्या पद्धतीचं ही आहे. बघा, आजही ही नगरी आपल्या वैशाली नगरीमध्ये आहे. त्याकडचे घरं बघा, रूमा बघा. हा संपूर्ण परिसर बघा. हेच पाहण्याजोगं आहे इथं. म्हणजे हे खोदकाम मध्ये पाहणे कशा पद्धतीचे घर. हे तवाच आहे. हे हो हे मेन आहे आपल्यासाठी. हेच पाहण्याजोगं. हो, बाकी गार्डन आहे, बाकी गार्डन आहे बघा. चला आतमध्ये. वेळ नका देऊ. हो चला, एवढंच आहे. गार्डन नाही पाहिजे. फोटो काढतो. हो काढून एक फोटो काढू, सेल्फी काढू. फोटो काढून घ्यायचे. सेल्फी नाही, चांगला फोटो, चांगला फोटो काढू. फोटो काढून घ्यायचा. या ना रे, इकडे या. हा अशोक स्तंभ आहे. हा अशोक स्तंभ आहे. हा अशोक स्तंभ सम्राट अशोकाच्या काळातला आहे आणि खोदकामामध्ये 100 वर्षापूर्वी त्याच्या अगोदर इथे खोदकामामध्ये अशोक स्तंभ हा भेटलेला आहे. म्हणजे इतिहास साक्षात आपल्या समोर आहे. काही लपवाचं काम नाही. हे इतिहास आहे आणि ह्या खांबावर लिखाण सुद्धा केलेलं आहे. बघू शकता. आणि हा जो तुम्हाला मागे स्तूप दिसत आहे, हा भगवान गौतम बुद्धाचा जो शिष्य होता प्रथम, आनंद, त्यांचा चुलत भाऊ, त्याचं हे स्तूप आहे. सर्व बघू शकता. वैशाली नगरी है, अम्रपाली का. अम्रपाली का यहाँ से 3 किलोमीटर आगे. हाँ, तो ये वैशाली नगर है ना. हाँ, ये वैशाली. वो वैशाली यानी भगवान अम्रपाली और वैशाली अलग अलग है. प्रत्यक्ष बघू शकता तुम्ही की त्या काळामध्ये 2,500 वर्षापूर्वी किती पद्धतशीरपणे घराची मांडणी केलेली आहे. म्हणजे काय इतिहास, म्हणजे लपवलेला इतिहास नाही, हा खरोखरचा इतिहास आहे. भगवान गौतम बुद्धाच्या काळातली जी नगऱ्या होत्या
त्याचा इतिहास आहे. आणि ह्या सम्राट अशोकाचं या ठिकाणी मिळालेलं अशोक स्तंभ आहे, सम्राट अशोकाने बांधलेलं. आणि हे सम्राट अशोकाच्या मागच्या साईडचा जो स्तूप आहे तो भगवान गौतम बुद्धाचा जो शिष्य होता प्रथम आनंद, त्याचं हे स्तूप आहे. हे सर्व नगरी आहे हे दफन झालेली जे इतिहासाच्या खोदकामामध्ये आपल्याला निघालेली नगरी आहे पूर्ण बघू शकता. हा मंकी टैंक है, मंकी टैंक ये देखो, ये मंकी टैंक का ऐसा है. जेव्हा भगवान गौतम बुद्धाला तहान लागली होती म्हणते, त्या भगवान गौतम बुद्धाने इथं बंदरं सर्व राहत होते. बंदराला त्यांनी म्हटलं की मला तहान लागली, मला पाणी प्यायचं. तर भगवान बंदरांनी ते त्यांना जे मुगाराच्या माशाची जे सहज राहते ते दिलं. पण त्याच्याने सुद्धा भगवान गौतम बुद्धाची तहान भागली नाही. तर बंदरांनी म्हणते असं जमीन खोदून पाणी काढलं होतं. म्हणजे त्या सम्राट अशोकाने प्रतिकृती बनवलेली आहे त्याची. त्या पद्धतीचं आहे. असं काही मला पण अर्धवट इतिहास माहिती आहे, त्याच्यामुळे माझ्या सांगण्यामध्ये चूक होऊ शकते, पुरेपूर माहिती नाही आहे. पण इथे जे सांगत आहे लोक त्या पद्धतीचं वर्णन तुम्हाला मी सांगत आहे, बघू शकता. हा इतिहास आहे. माझ्यात पाठवून दिली ग्रुपवर टाकून. ठीक आहे. सम्राट अशोकाच्या काळामध्ये सापडलेला हा स्तूप आहे, आपला अशोक स्तंभ आहे. आणि हे गौतम बुद्धाचा जो प्रथम शिष्य आहे त्यांचं हे स्तूप आहे. त्यांच्या आठवणीसाठी किंवा त्यांच्या इतिहासासाठी ते बांधलेले स्तूप आहे, बघू शकता तुम्ही. जय भीम, धन्यवाद.